फ्रीझर मध्ये म्हणतेस काय? हा एक चीज क्यूब ठेवला होता मी. सिंगल क्यूब आहे का? सिंगल आहे. इथे थांब. हा बघ मिळाला. ठेवला होता मला आठवत होतं कारण हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. ॲज युजल इव्हिनिंग रुटीन सुरू आहे. 2 दिवसांनी आजी आजोबा भेटलेत राहूला, सो त्यांचं खेळणं चाललंय आणि माझी बाकी रोजचीच नेहमीची कामं. आज जरा मार्केटमध्ये जाऊन आलो, थोड्या भाज्या घेऊन आलो. भेंडी मला तिथे छान दिसली म्हणून भेंडी घेऊन आली आहे, धुवून ठेवली आहे, जरा पुसते आणि भरून ठेवते फ्रीजमध्ये. मेन म्हणजे आम्हाला आणायचे होते ते म्हणजे कॉर्न्स. राऊच्या स्कूलमध्ये आहे उद्या ॲक्टिव्हिटी, कॉर्न भेळ त्यांना बनवायची आहे. सो ते कॉर्न आणायला आम्ही बाहेर पडलो होतो. मग जरा भाज्या छान दिसल्या त्यासुद्धा घेऊन आलो. त्यामुळे आज थोडंसं घरातली कामं राहिली आहेत साईडला आणि बाहेरची कामं करून आलोत. आजच्या ब्लॉगचं जे नाव आहे बॅक टू रुटीन इन अ मॉड्युलर किचन. सो माझ्या या मॉड्युलर किचनमध्ये माझं रुटीन पुन्हा सुरू झालं आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथे आमचं ओपन किचन आहे. आज आता इथे सगळं छान सेट झालं आहे. भांडी लावणं झालं आहे माझं. हे माझे नेहमीचे ठरलेले खण, त्यातसुद्धा जे जे काय काय ठेवायचं होतं, नॉर्मल रुटीन सेट झालेलं आहे आणि आता पुढची कामं माझी चालली आहेत एक एक. राहू झालं खेळून तुमचं आजी आबांबरोबर? आता आम्ही टॅटूज लावलेले आहेत. अच्छा, टॅटूज लावलेत म्हणजे वॉच. ओके. हे बघ, कुठे? आजोबांना सुद्धा मोठा टॅटू लावलाय, मला आजीला सुद्धा लावलाय राहूने. आणि टॅटू लावून खेळायचंय काय राहू? काय खेळणार आहे? काय खेळणार? आणि आज आई पप्पांना बरेच दिवसांनी सुट्टी आहे, त्यामुळे ते घरी आहेत Hello. आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र टाइम स्पेंड करायला आज मिळालाय. फॅमिली टाइम. हे बघा, आपल्याला हा गेम खेळायचा आहे. काल जो विषय मी तुमच्याबरोबर डिस्कस केला होता की किचनमध्ये माझा किती वेळ जातो, तर तो विषय असाच आमचा निघाला होता की हे आमचं मॉड्युलर किचन सेपरेट किचन आहे आणि ते ओपन किचन आहे. त्यामुळे इथे आमचं हे वॉशिंग मशीन आहे, वॉटर प्युरिफायर आहे. जसं मी कामं सांगितली की पाणी भरणं आलं किंवा कपडे वाळत घालायचे ते कपडे काढणं आलं, हेच सगळं पकडून मी माझं ते सगळं ढोबळ कॅल्क्युलेशन सांगितलं होतं. आणि इथे हे मॉड्युलर किचन असल्यामुळे सगळं छान ऑर्गनाइज्ड आहे. तिथे अजून आमचं थोडंसं व्हायचं आहे. त्यामुळे आजच्या या मॉड्युलर किचनमधली माझी कामं अशी चाललेली आहेत. खरं तर व्लॉग आम्ही आत्ता शूट करायला घेतला आहे, पण सकाळपासूनच चहा नाश्ता लंच सगळं या मॉड्युलर किचनमध्ये झालं आहे. ऑलमोस्ट आत्तासुद्धा कामं आवरली आहेत, काही सुरू आहेत, काही व्हायची आहेत माझी. आणि हा चीज क्यूब जो अंकिताने ब्लॉगच्या सुरुवातीला काढला होता, तो का काढला होता सांगतो तुम्हाला. ते ह्यासाठी कॉर्न चाट बनवण्यासाठी. जे राहूसाठी कॉर्न्स आणले होते, त्यातले काही कॉर्न्स तिने काढून ठेवलेत बाजूला आणि हे कॉर्न्स आता बॉईल करून मस्त टोमॅटो, कांदा, चीज मी आणि अंकिताच खाणार आहोत, आई पप्पा खाणार नाहीयेत, त्यामुळे एवढे आम्हाला पुरतील. आत्ता जसं पुष्करने सांगितलं की आमच्यासाठी सुद्धा थोडेसे कॉर्न चाट बनवते आणि आई पप्पा बाहेर गेले होते, त्याच्यामुळे ते येताना खाऊन आलेत. सो ते म्हणाले अंकिता आम्ही काही जेवणार नाही आहोत, मग राहूसाठी थोडासा भात लावलाय, वरण केलंय आणि आमच्यासाठी कॉर्न चाट बनवते. कॉर्न चाट बनवायला घ्यायच्या आधी जरा मी विसरले, मला पाणीसुद्धा भरायचं होतं आणि आता मी जसं म्हटलं की पावसाळा आहे, सो पाणी उकळवून पितो, त्यासाठी हे पातेलं जरा पाणी भरते आणि उकळवायला ठेवते. म्हणजे कॉर्न चाट आमचं ते खाऊन झाल्यानंतर माझं बाकीची सगळी कामं होईपर्यंत पाणीसुद्धा गार होईल आणि मग मी हे जेव्हा पाणी गार होतं ना, तेव्हा मी ह्यात ते ओतते आणि परत हे भरून मी तापवायला ठेवते. सो असं माझं रोटेशन असतं. आणि आज जसं मी म्हटलं की आज आमचं खरं तर थोडा वेळ बाहेर जास्त गेला, त्याच्यामुळे ही जरा कामं राहिली होती. आल्यानंतर सुद्धा परत बाकीचं सगळं करायला लागले, त्यात विसरून गेले की पाणी भरायचं राहिलंय. सो पाणी पटकन भरून घेते.
कॉर्न चाट मस्त खाऊन झालंय, राहूला सुद्धा जेवण भरवलंय आणि सगळं आवरून सुद्धा झालंय. आज एक सकाळी पार्सल आलं होतं, सो ते काय आहे हे आपण बघूया. तर हे आहे बेडसाईड टेबल. हा टेबलचा टॉप आहे आणि इथे हा एक ड्रॉवर दिलाय. ड्रॉवर आता आपण ओपन करून बघूया. वाव, हीच माझी रिॲक्शन आहे हे प्रोडक्ट बघितल्यावर. ह्या ड्रॉवरची स्पेस तुम्ही बघू शकता, भरपूर मोठी आहे. आणि जसं मी म्हटलं की हे बेडसाईड टेबल आहे आणि त्याचा हा टेबल टॉप आहे. सो त्याच्या खाली अजून 4 स्टँड त्यांनी दिलेले आहेत, ते आपल्याला आता लावायचे. स्टँड आता आपण काढूया. आता इथे ते स्टँड लावायला त्यांनी A B C D असं दिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला स्टँड लावायचे. फिटिंग एकदम सोपं आहे. हे 4 स्टँड लावले की आपलं बेडसाईड टेबल रेडी. असं हे आपलं टेबल तयार झालंय. सो हे स्टँड लावल्यानंतर हा टेबलचा लुक आहे. आता नावच बेडसाईड टेबल आहे, सो बेडच्या बाजूला ठेवायचं टेबल. आणि छान जसं आता मी ड्रॉवर तुम्हाला दाखवला, तर ह्याच्यात आपलं वॉलेट, घड्याळ, एक छोटासा मेकअपचा पाऊच किंवा चार्जर, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इथे आपण ठेवू शकतो. आणि हा जो टेबल टॉप आहे याच्यावरती एखादा फ्लॉवर पॉट किंवा एखादं शो पीस, फोटो फ्रेम और छोटासा लॅम्प असं आपण छान ह्याच्यावरती ठेवू शकतो. तर असं डेकोरच्या रिलेटेड छान हे टेबल आम्ही घेतलंय. आणि ॲक्च्युली याच्यात कलर्स सुद्धा अवेलेबल होते. ब्राऊन होता, व्हाईट होता, ॲक्वा ब्लू कलर होता, पण आम्हाला ब्लॅक आवडला, सो आम्ही हा ब्लॅक मागवलेला. दणकट आहे आणि एकदम. आणि हे टेबल आम्ही त्या घरी नेणार आहोत, कारण तिथे अजून प्रॉपर असं स्टोरेज काही नाही आहे. सो छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला काहीतरी लागतं. आणि छान डेकोर म्हणून मस्त आहे आणि जरा बेडरूमला सुद्धा छान एक लुक येईल. सो हे तिथे घेऊन जाणार. हे मी ठेवलं होतं मगाशी ड्रॉवर मध्ये लिहून. क्रिएटिव्हिटी तुझी रिॲक्शन. ह्याच्यात कसं आलं बरं, तेवढं तर कळलं मला. राहूचा ड्रॉइंगचा पेपर आहे म्हणजे तू हे आधी बघितलंयस ना. मी म्हणते बॉक्स घेताना की वरची सेलोटेप अशी अर्धवट का लागली अशी. मला काय वाटलं येताना काही थोडीशी निघाली असेल तर ठीक आहे. आणि क्रिएटिव्हिटी पण केली आहे त्यात. आता मी परत सगळे स्टँड्स काढून ठेवते आणि बॉक्समध्ये भरून ठेवते सगळं, म्हणजे न्यायला आम्हाला हे बरं होईल. आणि ह्या टेबलची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो कोणाला परचेस करायचं असेल सो तुम्ही त्या लिंकवरती जाऊन परचेस करू शकता. भांडी घासायला मी आता परत एकदा किचनमध्ये आली आहे. हे एकच काम माझं राहिलं होतं, कारण जसं मगाशी म्हटलं बाकी सगळं आवरून झालंय, पण आजच्या दिवसातलं किचनमधलं हे एक शेवटचं काम राहिलंय. सो पटकन भांडी घासून घेते आणि आजचा हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.